मुकेश दुबे साहेब या ठिकाणी 2 शब्द बोलतील. बोलो जगद्गुरु संत ऋषि सेवालाल महाराज की, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. आज आपल्या पालघरमध्ये संत श्री सेवालाल महाराजच्या जयंतीनिमित्त आपण सर्व पालघरवासीचे बंधू भगिनी इथे जमलेलो आहोत. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की संत सेवालाल महाराज यांनी आपल्या या हिंदू समाजाला, आपल्या या बंजारा समाजाला याला कसं विकसित हो. आपला हा एक समाज म्हणजे कष्ट करणारा एक समाज आहे आणि हा कष्ट करणारा समाज जंगलात असं कष्ट करून ज्या प्रकारे आपली जीविका चालवत होते, त्यावेळी आपला बंजारा समाज हा कसा विकसित हो आणि सर्व लोकांबरोबर त्याला कसं जोडीमध्ये आणायचा याचा काम आपल्या संत सेवालालजीने केलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सर्वांना माहिती आहे की वीर शिरोमणी महाराणा प्रताप, ज्याप्रमाणे वीर शिरोमणी महाराणा प्रतापचं कार्य होतं त्यावेळी मुघलांबरोबर आणि अकबर राजाबरोबर जेव्हा त्याचं युद्ध चालू होतं तेव्हा त्यांचा मुख्य सेनापती हा आपला बंजारा समाजचा होता. असा बंजारा समाज त्यांनी सदैव आपल्या सनातन धर्मासाठी आणि आपल्या भारतात आपले कोणत्याही विदर्भीयांचं आक्रमण असो कुठेही असो तर बंजारा समाजाने नेहमी आपल्या सिंहाचा वाटा घेतलाय. याकरता आम्ही सर्व इकडे जमलेले आमच्या बंजारा समाजचे बंधू त्यांचं मी हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजची आई जिजाऊ माताने ज्याप्रमाणे लहानपणी संस्कार दिले आणि आपल्या महाराष्ट्रात ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर जे काही स्वराज्य घडवून दिलेलं आहे ते त्यांच्या माताच्या संस्कारामुळे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे संत सेवालालजीची आई धरणी माता त्यांनी ते लहानपणापासून त्यांना जे संस्कार दिलेले त्या संस्कारामुळे आज आपला हा समाज उपस्थित झाला आणि त्यांनी एक मार्गदर्शन केले. म्हणून त्या माताचाही आम्ही इकडून आज हार्दिक अभिनंदन आणि मनापासून त्यांना स्वागत करत आहोत. आणि इकडे आपले राठोडजी एवं सर्व त्यांच्या सहयोगी टीमने फार चांगला हा उपक्रम राबवून आणलेला आहे. म्हणून सर्व आलेल्या आपल्या कार्यकर्त्यांचे आणि सर्व जमलेल्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो आणि इथेच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. बोलो संत श्री सेवालाल महाराज की जय श्रीराम. धन्यवाद. मनसेचे जिल्हा सचिव दिनेश गवळी साहेब देखील या ठिकाणी 2 शब्द बोलतील. संत सेवालाल महाराजाच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद साहेब.